जसं की आजचा जो टॉपिक आहे नेटवर्क रिलेटेड, ज्या टॉपिकचं नाव आहे, पहिला टॉपिक आहे ओव्हरव्ह्यू ऑफ कम्प्युटर नेटवर्किंग. ओके, तर नेटवर्क म्हणजे काय? इंट्रोडक्शन टू कम्प्युटर नेटवर्क्स. Computer network connects two or more computer used to exchange information and resources between the devices. नेटवर्क म्हणजे काय? दोनपेक्षा जास्ती कम्प्युटर किंवा नेटवर्क डिव्हायसेस आपण एकमेकांना कनेक्ट करणे. आयदर दे आर कनेक्टेड फ्रॉम वायर्ड और वायरलेसली, आणि त्याचबरोबर त्याचे जे रिसोर्सेस आहेत ते शेअरिंग करणे. ओके, नेटवर्क म्हणजे काय? दोनपेक्षा जास्ती कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करायचे. सिम्पल डेफिनेशन आहे. Two or more computer connect to each other, devices connect to each other and shares their resources between the devices. ओके, तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली. अगदी सिंपल डेफिनेशन की ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त कम्प्युटर तुम्ही आयदर नेटवर्कमध्ये कम्प्युटर कनेक्ट करू शकता, ज्यामध्ये आयदर तुम्ही वायर्ड कनेक्ट करू शकता और वायरलेस कनेक्ट करू शकतात, आणि त्याचबरोबर ते त्यांचे रिसोर्सेस जे आहेत ते तुम्हाला शेअरिंग करू शकता नेटवर्कमध्ये. आता फर्स्ट ऑफ ऑल रिसोर्सेस म्हणजे काय? तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल तर यस टाईप करा. पण त्या रिलेटेड मला एक क्वेश्चन आहे. कम्प्युटर रिसोर्सेस म्हणजे कोणते डिव्हायसेस असू शकतील जे आपल्याला नेटवर्कमध्ये यूज करायचे आहेत? जसे की दोन कम्प्युटर कनेक्ट करू शकता, दोन लॅपटॉप कनेक्ट करू शकता, एक कम्प्युटर एक लॅपटॉप असेल तर ते कनेक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त काही रिसोर्सेस आहेत, किंवा दोन वायरलेसलीसुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता. दोन कम्प्युटर विदाउट वायर्ड तुम्ही कनेक्ट करू शकता. मे बी तुम्ही वायरलेस डिव्हायसेस यूज करू शकता, वायफाय कार्ड यूज करू शकता, वायरलेस लॅन कार्ड यूज करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही दोन मोबाईलसुद्धा ज्या वेळेला एकमेकांना कम्युनिकेट करतात, इट इज अ पार्ट ऑफ ऑल्सो नेटवर्क ओके. त्यामध्ये तुम्ही दोन मोबाईल एक लॅपटॉप अशा पद्धतीचं आत्ता कम्युनिकेशन तुम्ही ऑलरेडी ह्या ई लर्निंगमध्ये करत आहात. तर नेटवर्क म्हणजे दोनपेक्षा मोर डिव्हायसेस आर कनेक्टेड टू ईच अदर with wired or wireless and share their resources. And resources means what? Which are the resources of computer? What are the resources devices in network also? Anyone? आपण हे जो काय टॉपिक शिकणार आहोत, यस स्विचेस, ओके गुड. इंटरॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. यस, राउटर, external devices means which are the external devices? Yes, printer. yes, it's it exactly right. जसं की मी सांगितलं, जे काही नेटवर्क आहे ज्यामध्ये आपण कम्प्युटर रिसोर्सेस शेअर करणार आहोत, जसं मगाशी सुद्धा सांगितलं की दोन कम्प्युटर नेटवर्कमध्ये घेतले, त्यामध्ये एकच प्रिंटर आहे जो मला दोन्ही कम्प्युटरवरती शेअरिंग करायचा आहे. म्हणजे दोन्ही कम्प्युटरवरून मला त्याची प्रिंट कमांड देता आली पाहिजे. एकच कम्प्युटर 10पेक्षा जास्त नेटवर्कमध्ये आपण घेऊ शकतो. एकच प्रिंटर असणार आहे, 10पेक्षा जास्त नेटवर्कमध्ये कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, आणि त्यावरती तुम्हाला तो प्रिंटर शेअर करता येऊ शकतो. त्याचबरोबर रिसोर्सेसमध्ये फाईल शेअरिंग कन्सेप्ट आहे. जे काय आपला डेटा आहे, डेटा शेअरिंग आपण म्हणू शकतो. जो काय कम्प्युटरवरचा एका कम्प्युटरवरचा डेटा जो असणार आहे तो तुम्हाला इतर कम्प्युटरवरती शेअर करता आला पाहिजे. दिस इज ऑल्सो रिसोर्सेस टाईप. एखादा मोबाईल असेल तो सुद्धा तुम्ही शेअरिंग करू शकता. जसं काही सांगितलं, राउटर म्हणजे जसं मोडेम आहे, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा एक मोडेम स्टोअर आहे जो तुमचा नेटवर्क ॲक्सेससाठी, इंटरनेट ॲक्सेससाठी वापरला जातो. जसं की ह्या पार्टमध्ये सुद्धा रिसोर्स शेअरिंगसाठी आपल्याला राउटरसुद्धा हा एक डिव्हाइस आहे ज्यामधने आपण इंटरनेट शेअरिंग करू शकतो. जसं मी मगाशीसुद्धा इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की रिसोर्स शेअरिंग करत असताना, इंटरनेट शेअरिंग करत असताना काही कम्प्युटरवरती आपल्याला इंटरनेट ॲक्सेस करायला द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं, अशा पद्धतीची सिक्युरिटीसुद्धा आपण देऊ शकतो. जसं की नेटवर्कमध्ये आपण डेफिनेशनमध्ये सांगितलं, टू ऑर मोर कम्प्युटर्स आर कनेक्टेड टू इच अदर with wired or wireless and share their resources. The computer can be geographically located anywhere. नेटवर्कमध्ये हा एक कन्सेप्ट आहे की नेटवर्क करत असताना जिओग्राफिकल एरिया म्हणजे नेटवर्कमध्ये एकाच लॅबमधले 10 कम्प्युटर कनेक्ट करू शकतो,
किंवा दोन डिफरंट लॅबमधले, जसे की आपण लॅब 1 पाहिली, लॅब 2 पाहिली, लॅब 3 सुद्धा पाहिले, एकमेकांना नेटवर्कमध्ये कनेक्ट करू शकतो. किंवा मे बी एका बिल्डिंगमधला नेटवर्क असू शकेल, दुसऱ्या बिल्डिंगमधल्या नेटवर्कशी कनेक्ट करू शकता. मे बी नेटवर्कमध्ये तुम्हाला एकाच सिटीमधलं वेगवेगळे ऑफिसेस असतील. समजा एस बी आय बँक आहे, एस बी आय बँक माझी विद्यानगरमध्ये लोकेशनला आहे, कराड सिटीमध्ये पण आहे, मलकापूरमध्ये पण आहे. मे बी these three branches are connected with each other by network also. They are also connected by via wired network, or may be connected either they are connected wirelessly. अशा पद्धतीचं आजकाल कन्सेप्ट जो यूज केला जातो, म्हणजे नेटवर्क हा जिओग्राफिकली वरती डिपेंड करतो. नेटवर्क करत असताना तुम्हाला एका सिटीमधलं करू शकता, डिफरंट 2 सिटीमधलं करू शकाल, किंवा मे बी तुम्हाला एखादं माझा नेटवर्क, जसं की इन्फोसिस कंपनी आहे, इन्फोसिसचं एक ऑफिस इंडियामध्ये पुण्यामध्ये आहे, एक ऑफिस यू एसमध्ये असेल, तर त्यामधलं सुद्धा नेटवर्क तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी आजकाल जो कन्सेप्ट आपण जो वापरतो तो इंटरनेट, आणि इंटरनेट इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट इन अ नेटवर्क ऑल्सो. तुम्हाला नेटवर्कची डेफिनेशन लक्षात आली असेल, तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ नेटवर्क. नेक्स्ट पार्ट आपल्याला तुम्ही सांगायचं आहे, व्हॉट आर तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकते नेटवर्क रिलेटेड. येस, एनीवन, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ नेटवर्क. काय बेनिफिट होऊ शकतो. Yes, data sharing easily makes data sharing easily. Very good. Next one, anyone. We can access information easily. It reduce time. Yes, very good. Azun. First of all, advantages of network. First advantage आहे रिसोर्स शेअरिंग. जसं की मी सांगितलं, रिसोर्स शेअरिंग आहे. त्यामध्ये तुमचे नेटवर्क म्हणजे रिसोर्स शेअरिंगमध्ये आपण डेटा शेअरिंग करतो, प्रिंटर शेअरिंग करतो, इंटरनेट शेअरिंग करतो. दीज आर द हार्डवेअर रिसोर्स शेअरिंग, ज्यामध्ये तुम्हाला एकच प्रिंटर 10 कम्प्युटरमध्ये यूज करताय. म्हणजे जर विदाउट नेटवर्क जर यूज करावं लागलं असतं, तुम्हाला प्रिंटर प्रत्येक युजरसाठी द्यावा लागला असता, आणि ऑटोमॅटिकली तुमचे हार्डवेअर कॉस्ट इन्क्रीमेंट झाले असते. नेटवर्कमुळे तुम्हाला रिसोर्स शेअर झाले. एकच इंटरनेट कनेक्शन असेल, एकच प्रिंटर असेल, तर तो तुम्हाला नेटवर्कमध्ये शेअरिंग करून तुम्ही हार्डवेअर कॉस्ट जी आहे ती रिड्यूस करू शकता. सेकंड, जसं की स्टुडंटने सांगितलं, डेटा शेअरिंगमुळं तुमचा ॲक्सेस केला जातो. डेटा एका कम्प्युटरवरती जो डेटा स्टोअर केला आहे तो डिफरंट कम्प्युटरवरती शेअर केल्यामुळं तुम्हाला एकच डेटा वेगवेगळ्या कम्प्युटरवरती बघायला मिळू शकतो. सेकंड टाईम, त्यामुळं तुमचा टाईम कन्झ्युमिंग होऊ शकतं. नाहीतर तुम्हाला जर नेटवर्क नसतं तर तुम्हाला प्रत्येक कम्प्युटरवरनं एक एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइस यूज करायला लागलं असतं, जसे की पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, आणि त्यामध्ये तुम्हाला तो डेटा कॉपी करावा लागेल, पुन्हा त्या दुसऱ्या कम्प्युटरला जाऊन तो नेटवर्कमध्ये कॉपी करावा लागेल. म्हणजे फिजिकली तुम्हाला एक तर हार्डवेअर कॉस्ट पण वाढली, आणि टाईमसुद्धा तुमचा इन्क्रीमेंट होऊ शकतो. इन्फॉर्मेशन जी काय शेअरिंग होते ती इझिली शेअरिंग होते. वर्ल्ड वाईड तुम्ही सेकंड इन्फॉर्मेशन शेअरिंगमध्ये आपण पाहतो की वर्ल्ड वाईडमध्ये तुमचा डेटा शेअर होतो आहे. जसं की तुम्ही आजकाल इंटरनेट थ्रू जे काही लर्निंग कन्सेप्ट जो तुमचा चालू आहे, जो क्लाउडवरती टोटल 100% प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही इंटरनेट ॲक्सेस यूज करता, आणि WWW वर्ल्ड वाईड वेब थ्रू तुम्ही आजकाल हा डेटा इझिली तुम्ही सर्च करताय, रीड करताय. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट समजत आहेत, आणि हा सुद्धा याचाच एक ॲडव्हान्टेज आहे. कम्युनिकेशन, पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवतं आहे, तुम्ही पत्र पाठवत होता, पत्र रिसीव्ह व्हायला 10-15 दिवस वेळ लागायचा. आजकाल ईमेलच्या माध्यमातून तुम्ही एका सेकंदामध्ये डेटा ट्रान्सफर करू शकता. माझ्या कम्प्युटरवरचा सगळं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती एका सेकंदामध्ये अमेरिकेमध्ये पोचू शकते. मेसेज ब्रॉडकास्ट करू शकताय. नंबर ऑफ तुम्ही आजकाल पाहत असाल, मी सुद्धा तुम्हाला मेसेज डेली सेंड करतो आहे, N+ कोर्स करा, त्याच्या रिलेटेड मोबाईल थ्रू मी, इट इज अ पार्ट ऑल्सो कम्युनिकेशन, नेटवर्क पार्ट ऑल्सो. मोबाईलमुळं तुमची क्रांती घडू शकलेली आहे. तुम्ही मेसेज फॉरवर्ड करताय, व्हॉट्सअपला तुम्हाला डेली मेसेज येत आहेत. हे सगळं जे पॉसिबल आहे ते नेटवर्कमुळं पॉसिबल आहे. रिमोट कम्प्युटिंग इज वन अनदर बेस्ट सोल्युशन. जसं की मी पाहतो की एखादा आज सॉफ्टवेअर डेव्हलपर या कोविडमुळं आज कराडसारख्या लोकेशनला, जो ऑलरेडी जॉबला असतो पुण्याला, परंतु आज
रिमोटली तो त्याच्या कम्प्युटरला व्ही पी एन थ्रू, म्हणजे एक टेक्नॉलॉजी नेटवर्कमध्ये आपल्याला जी पाहिजे पुढे जाऊन, की एक व्ही पी एन कन्सेप्ट आहे ज्यामध्ये त्याचा तो इन्फोसिसला जॉब करतो आहे, परंतु आज कोविडमुळं ऑफिसेस बंद आहे, त्यांना वर्क फ्रॉम होम आहे, तुम्हीसुद्धा वर्क फ्रॉम लर्निंग फ्रॉम होम करता आहात, तर तुम्ही आज रिमोटली तुमचा कम्प्युटर ॲक्सेस करू शकता. तो त्याच्या फिजिकली जरी ऑफिसला जॉईन होत नसेल तरी तो रिमोटली त्या इन्फोसिसच्या साईटला कनेक्ट होऊ शकतो. त्याचं जे काय डेली वर्क असेल तर तो रिमोटली कराडमध्ये किंवा इतर कुठल्याही लोकेशनला बसून तो वर्कआउट करू शकतो. मी कराडमध्ये बसून माझा अमेरिकेतला कम्प्युटर जो काही युजर आहे त्याचा कम्प्युटर रिमोटली ॲक्सेस करू शकतो, इन्स्टॉलेशन करू शकतो. कोणतीही बदल आपण त्या रिमोटली ॲक्सेस करू शकतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचे नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस तुम्हाला नेटवर्कमध्ये असू शकतील. डिसॲडव्हान्टेजेससुद्धा, जसं की ॲडव्हान्टेजेस असतील तर डिसॲडव्हान्टेजेससुद्धा असणार आहेत. आणि कोणते अशा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस असू शकतात? एनीवन, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नेटवर्क? Yes, very good. Virus infection may be spread easily. डेटा हॅक होऊ शकतो. यस, इट इज ऑल्सो गुड. ऋषिकेश पल्लवींनी सांगितलं व्हायरस इन्फेक्शन इझिली होऊ शकतं. डेटा प्रायव्हसी राहणार नाही. यस, हर्षदनं सांगितलं डेटा प्रायव्हसी राहणार नाही. यस, बोथ आर राईट आन्सर. जसं की डेटा शेअरिंग करतो आहे, ॲडव्हान्टेजमधला बेनिफिट आहे. पण ज्या वेळेला आपण डेटा शेअरिंग करतो आहे तर त्याचा डिसॲडव्हान्टेज होतो की मला फक्त तो डेटा जो काही शेअर केला आहे तो ऑटोमॅटिकली सगळ्या युजर्सना पण स्प्रेड होऊ शकतो. तो डेटा त्या युजर्सना पण डिस्प्ले होऊ शकतो. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. त्याच्या रिलेटेड आपल्याला पुन्हा मग डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे जी नेटवर्कमधला पार्ट आहे. परंतु एक नॉर्मल नेटवर्कमध्ये काय ड्रॉबॅक्स होऊ शकतात? तर पहिला डेटा प्रायव्हसी ब्रेकअप होऊ शकते, डेटा शेअरिंग होऊ शकतो, मे बी डेटा तुमचा डिलीट होऊ शकतो. ॲक्सेस आहे, सगळेच युजर ॲक्सेस करतायत, कोणी डेटा डिलीटही करू शकतो, बाय मिस्टेक डिलीट होऊ शकतो. त्यामुळं डेटा सिक्युरिटी पुन्हा एक डेटा सिक्युरिटी रिलेटेड एक पार्ट राहू शकतो. हॅकिंगसुद्धा होऊ शकतं, डेटा कॉपी केला जाऊ शकतो, ॲक्सेस केला जाऊ शकतो, रीड केला जाऊ शकतो. हाही पार्ट आहे. आणि मोर इम्पॉर्टंट की ज्यामध्ये व्हायरस इन्फेक्शन जे आहे ती मोस्ट ऑफ तुमचे जास्ती स्प्रेड होऊ शकते. एका सिंगल कम्प्युटरवरती व्हायरस येत असेल तर ऑटोमॅटिकली 100 ऑफ नेटवर्कमध्ये जेवढे नेटवर्कमध्ये कम्प्युटर असणार आहे त्यामध्ये तो इझिली स्प्रेड अप होऊ शकतो. आणि त्याच्या रिलेटेडसुद्धा नेटवर्कमध्ये आपल्याला व्हायरस सिक्युरिटी आपल्याला प्रोव्हाइड करता येऊ शकते. म्हणजे एकच अँटीव्हायरस 100 कम्प्युटर्सवरती सुद्धा वर्किंग करू शकतो. म्हणजे आजकाल अँटीव्हायरससुद्धा मध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन आहेत की एकच लायसन तुम्ही इन्स्टॉल करायचं नेटवर्कमध्ये आणि ते 100 कम्प्युटरला सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकता. डेटा सिक्युरिटीसाठी सुद्धा आपण डेटाला एक वेगळ्या पद्धतीची सिक्युरिटी देऊ शकतो जेणेकरून डेटा तुमचा शेअरिंग होणार नाही, हॅक होणार नाही. अनडिझायरेबल शेअरिंग होऊ शकतं, जसं की सांगितलं की कोणीही डेटा शेअर करतो आणि त्याच्या रिलेटेड तो ॲक्सेस होऊ शकतो. नेटवर्कची कॉस्ट, इट इज वन अनदर इम्पॉर्टंट पार्ट की ज्यामध्ये तुम्हाला 2 कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचे. समजा स्मॉल नेटवर्क करायचं आहे, जसं की त्याचे ॲडव्हान्टेज खूप आहे, त्याबरोबर त्याच्यासाठी नेटवर्क करत असताना नेटवर्क कॉस्ट, ॲडिशनल कॉस्टसुद्धा तुम्हाला बेअर करावी लागू शकते. मे बी काही हार्डवेअर डिव्हायसेस तुम्हाला त्यामध्ये ॲड होऊ शकतात, जसे की स्विचेस आहेत, राउटर्स आहेत, ते हार्डवेअर कॉस्ट मे बी इम्प्लिमेंट होऊ शकतात. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला खूप सारे बेनिफिट आहेत. त्यामुळं 2 कम्प्युटरचं नेटवर्क करणंसुद्धा मे बी जे जसं आपण म्हणतो जसं ॲडव्हान्टेज आहे त्याच्या रिलेटेड डिसॲडव्हान्टेजसुद्धा होऊ शकतो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण आत्ताच्या पार्टमध्ये नेटवर्क म्हणजे काय त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिली, नेटवर्कचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. सो नेटवर्क क्लासिफिकेशन, जसं की मगाशी सुद्धा पण सांगितलं की नेटवर्क जे क्लासिफिकेशन आहे जे डिपेंड्स अपॉन जिओग्राफिकल एरिया. जिओग्राफिकल एरिया म्हणजे तुम्ही नेटवर्क कशा पद्धतीचं करणार आहे, त्याचा एरिया काय आहे. सॉरी, की 2 कम्प्युटर नेटवर्कमध्ये घेत असताना तुम्हाला कोणत्या एरियामधलं तुम्हाला नेटवर्क करायचं आहे त्याच्यानुसार त्याचे क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये किंवा 2पेक्षा जास्त पार्टमध्ये आपल्याला जिओग्राफिकली नेटवर्क क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट जो पार्ट आहे लोकल एरिया नेटवर्क.
नेटवर्क इज अ स्मॉल जिओग्राफिकल एरिया. इन दिस पार्ट लोकल एरिया नेटवर्कमध्ये अशा पद्धतीचं नेटवर्क आहे की स्मॉल जिओग्राफिकल एरियामधलं नेटवर्क करायचं आहे. एखादी ऑर्गनायझेशन आहे, दोनपेक्षा जास्ती कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करायचे, स्मॉल नेटवर्क आहे, तिथं तुम्हाला 2 किंवा 4-5 कम्प्युटर तुम्हाला एका नेटवर्कमध्ये घ्यायचे. स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अशा पद्धतीचं नेटवर्क केलं जातं, ज्याला आपण लोकल एरिया नेटवर्क म्हणू शकतो. किंवा एखादं लार्ज ऑर्गनायझेशन आहे, जसं की कॉलेजचं कॅम्पस आहे, ज्यामध्ये एका लॅबमध्ये 10 कम्प्युटर आहे, 50 कम्प्युटर आहेत, त्या पद्धतीचं नेटवर्क असू शकतं. ते सुद्धा लोकल एरिया नेटवर्कमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. 1 लॅब, 2 लॅब, 3 लॅब, एका बिल्डिंगमधल्या काही लॅब, दुसऱ्या बिल्डिंगमधल्या काही लॅब, म्हणजे कॅम्पस नेटवर्क आपण करू शकतो. दीज आर द पार्ट ऑफ लोकल एरिया नेटवर्क. ओके, डू यू अंडरस्टँड? जसं की डायग्राममध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे की वेगवेगळे कम्प्युटर वेगवेगळ्या लॅबमधले, समजा लॅब 1 जी जसं इथं मी मेन्शन केलं आहे, समजा ही लॅब 1 आहे, ज्यामध्ये समजा 3 कम्प्युटर आहेत जे स्विचेस थ्रू एकमेकांना कनेक्टेड आहेत. दुसऱ्या लॅबमधले अजून 3 कम्प्युटर एकमेकांना कनेक्टेड आहेत, जे वेगळ्या स्विच थ्रू कनेक्टेड आहेत. अजून एक ऑर्गनायझेशन म्हणजे एक लॅब आहे, जिथं काही कम्प्युटर आहेत, ते कनेक्टेड आहेत. ह्याचबरोबर हे सगळं नेटवर्क तुम्हाला राउटर आणि स्विचेस थ्रू एकमेकांना कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे लॅब 1, लॅब 2, लॅब 3, जे वेगवेगळ्या लॅब आहे, लॅब 4सुद्धा आहे, जी तुम्हाला कनेक्टेड आहे. आणि ह्या सगळ्या नेटवर्क एकमेकांना कम्युनिकेट करत आहेत. अशा पद्धतीचं सुद्धा नेटवर्क तुम्ही इंडस्ट्रीमध्ये करू शकता. अगदी सिंपल नेटवर्क आहे लोकल एरिया नेटवर्क, ज्यामध्ये जिओग्राफिकली स्मॉल एरियामधलं जे नेटवर्क असणार आहे, एका रूममधलं नेटवर्क असणार आहे, तुमच्या एका बिल्डिंगमधलं नेटवर्क असणार आहे, किंवा सेम कॅम्पसमधलं नेटवर्क असू शकतं. तर अशा पद्धतीचं नेटवर्कसुद्धा तुम्ही लोकल एरिया नेटवर्कमध्ये करू शकता. इट इज कॉल्ड ॲज अ लोकल एरिया नेटवर्क. डू यू अंडरस्टँड लोकल एरिया नेटवर्क? तुम्हाला लक्षात आलं लोकल एरिया नेटवर्क? नेक्स्ट जो पार्ट आहे, ज्यामध्ये बियॉन्ड क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट कन्सेप्टमध्ये पाहायचं आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन नेटवर्क. नेटवर्क इन अ सिटी इज कॉल्ड ॲज अ मॅन नेटवर्क. जसं की मी मगाशी सांगितलं की एखादी ऑर्गनायझेशन आहे, जसं की SBI बँक आहे, ज्यांचं मला नेटवर्क करायचं आहे, एकमेकांना कनेक्ट करायचं आहे. आयदर दे आर कनेक्टेड वाया वायर्ड नेटवर्क और मे बी कनेक्टेड वायरलेसली. दोन असा नेटवर्क असणार आहे की जे तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला असणार आहेत. नियरेस्ट एरियामध्ये मॅन नेटवर्कमध्ये लँडमध्ये तुम्हाला मे बी 5 ते 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही नेटवर्क करू शकता. मे मॅनमध्ये त्यापेक्षा जास्ती एरिया नेटवर्क तुम्ही करू शकता. जसं की इथं दाखवलं, एकाच ऑर्गनायझेशनचं वेगवेगळं नेटवर्क आहे, परंतु वेगवेगळ्या लोकेशनला आहे. जसं मी सांगितलं की माझं एक ब्रँच आहे जी विद्यानगरमध्ये आहे, एक मलकापूरमध्ये आहे, एक माझी कराड सिटीमध्ये आहे, एक माझी अजून वेगळ्या लोकेशनला म्हणजे पाटण लोकेशनला असेल. तर अशा पद्धतीचं नेटवर्क एकमेकांना, यामध्ये एका ऑर्गनायझेशनमध्ये समजा माझे 10 कम्प्युटर आहेत, दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझे 20 कम्प्युटर आहेत, तिसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझे 50 कम्प्युटर आहेत, आणि मे बी चौथ्या ऑर्गनायझेशनमध्ये माझे अजून 40-50 कम्प्युटर आहेत. दीज आर ऑल नेटवर्क कनेक्टेड वाया वायर्ड नेटवर्क, और ऑल्सो मे बी तुम्ही जे नेटवर्क आहे ते वायरलेस करू शकता. आजकाल तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या घरामध्ये बऱ्याच जणांच्याकडं इंटरनेट कनेक्शन असेल, मे बी त्यापेक्षा ही जास्त तुमच्याकडं लोकल तुमच्यामध्ये केबल नेटवर्क असू शकेल, ज्यामध्ये तुम्ही TV वगैरे पाहता. तर त्यामधलं जे काही नेटवर्क आहे, एकाच सिटी एकच कुठलं तरी ऑर्गनायझेशन आहे, केबल समजा कराडमधलं केबल नेटवर्क आहे, ज्यांचं कराडमध्ये सिटीमध्ये केबल अशा पद्धतीनं डायरेक्टली वायर्ड केबल नेटवर्क आहे. अगदी मसूरसारख्या 20-25 किलोमीटर एरियामध्ये सुद्धा त्यांनी केबल इन्सर्ट केले. अगदी कोल्हापूरपासून कराडसारख्या शहरातसुद्धा केबल नेटवर्क त्यांनी तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं जे काही नेटवर्क आहे, जे मे बी तुम्ही कम्प्युटर्स कनेक्ट केला पाहिजे असं काय नाही, TV कनेक्ट करताय, इंटरनेट ॲक्सेस कनेक्ट करू शकताय, कम्प्युटरसुद्धा त्यामध्ये कनेक्ट करू शकता. अशा पद्धतीचे काही जे नेटवर्क आहे ते मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्कसाठी यूज केलं जातं. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जिओग्राफिकली लार्ज एरियामध्ये कनेक्ट करताय, अशा पद्धतीचं जे नेटवर्क म्हणजेच मॅन नेटवर्क. ओके, आणि त्याच्याही पुढे जाऊन तिसरा पार्ट जो आहे, जो तिसरं नेटवर्क आहे,
ज्यामध्ये तुम्हाला वाईड एरिया नेटवर्क स्प्रेड जिओग्राफिकली ऑन अ ग्लोब, म्हणजे लार्ज स्केलवरती, लार्ज डिस्टन्सवरती तुम्हाला नेटवर्क करायचं. माझं एक ऑर्गनायझेशन कराडमध्ये आहे, माझी एक ऑर्गनायझेशन पुण्यामध्ये आहे, एक ऑर्गनायझेशन दिल्लीमध्ये आहे, एक ऑर्गनायझेशन अमेरिकेमध्ये आहे. तर अशा पद्धतीचं जे काय नेटवर्क आहे, जे तुम्हाला वर्ल्डवाईडमध्ये यूज केलं जातं आहे. आणि ग्लोबली ज्या वेळेला अशा पद्धतीचे नेटवर्क जे आहे ते मे बी वायरलेस नेटवर्क असणार आहे. तुम्हाला इंटरनेट थ्रू, क्लाउड थ्रू हे कनेक्ट केलं जाऊ शकतं. आणि अशा पद्धतीचं नेटवर्कसुद्धा आपण जे तिसरा पार्टमध्ये पाहतो आहे वाईड एरिया नेटवर्कमध्ये, जे ग्लोबली आपण कनेक्ट करतो आहे. जसं की इथं डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला मेन्शन केलं, लॅनमधलं एक समजा माझं कराड सिटीमधलं आहे, दुसरं पुण्यामधलं, तिसरं दिल्लीमधलं आणि अमेरिकेमधलं अजून काही 50 वेगवेगळ्या लोकेशनचं नेटवर्क आहे, जे एकत्र आपण पाहू शकतो. जसं की इन्फोसिससारखे एक्झाम्पल आपण पाहतो. इन्फोसिसचं एक ऑर्गनायझेशन आहे, बेंगलोरमध्ये आहे, एक दिल्लीमध्ये आहे, एक पुण्यामध्ये आहे आणि US मध्ये सुद्धा काही त्यांचे ऑफिसेस आहेत. हे सगळे नेटवर्कमध्ये कनेक्टेड आहेत इंटरनेट थ्रू, क्लाउड थ्रू. आणि त्याचं जे नेटवर्क असणार आहे, इट इज कॉल्ड ॲज अ वाईड एरिया नेटवर्क, विच इज वी कॅन से दॅट नेटवर्क स्प्रेड ग्लोबली और जिओग्राफिकली मोस्ट ऑफ लार्ज स्केलवरती जे आपण नेटवर्क करतो, कंट्री टू कंट्री, सिटी टू सिटी, अशा पद्धतीचं जे नेटवर्क असणार आहे. सो इट इज अ वाईड एरिया नेटवर्क. 3 क्लासिफिकेशन पाहिले, ज्यामध्ये आपण मेजरली 3 क्लासिफिकेशन आहेत. जसं की आपण पहिल्यांदा सांगितलं हे 3 मेन पार्ट आहेत, लॅन, मॅन आणि वॅन. त्याच्या अंडर तुम्ही लॅनच्या अंडरच तुम्ही कॅम्पस नेटवर्क पाहू शकता. मे बी तुम्ही सिंगल साठी कम्प्युटर म्हणजे पर्सनल नेटवर्कसुद्धा पाहू शकता. पण बेसिकली 3 हे जे तुमचे जे पार्ट आहेत, जसं की लॅन, लोकल एरिया नेटवर्क, दुसरा पार्ट आहे जो आपल्याला मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि तिसरा वाईड एरिया नेटवर्क. सो तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात आला असेल तर आपण नेक्स्ट पार्टला जाणार आहोत. डू यू अंडरस्टँड? जे ऑलमोस्ट काही स्टुडंटना ऑलरेडी आपण ह्या कन्सेप्टमध्ये ते अवेअर आहेत की मी एखादा क्वेश्चन विचारतो आहे, साईड बाय साईड तुम्हाला येस और नो टाईपसुद्धा चॅटबॉक्समध्ये करू शकता. आत्ता जो काय कन्सेप्ट कुणाला काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. जे 3 क्लासिफिकेशन पाहिले, लोकल एरिया नेटवर्क, त्यानंतर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि वाईड एरिया नेटवर्क, या ज्या रिलेटेड कुणाला काही शंका आहे, काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. एनीवन? कुणाला काय क्युरी आहे? नथिंग? ओके. जसं की आपण आता नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला नेटवर्क टाईप्स, ज्यामध्ये 2 टाईप्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ग्रुप मॉडेल अँड सेकंड म्हणजे क्लायंट सर्व्हर नेटवर्क. ग्रुप मॉडेल हा एक पार्ट आहे नेटवर्क टाईपमध्ये, की नेटवर्क करत असताना आयदर तुम्ही ग्रुप मॉडेलमध्ये कन्सिडर करू शकता, ज्यालाच पीअर टू पेअर नेटवर्क असं म्हटलं जातं, P2P नेटवर्क, ज्यामध्ये तुम्ही 2पेक्षा म्हणजे जिथं आपण जसं की मी मगाशी सांगितलं लोकल एरिया नेटवर्क जे आहे, की मोस्ट ऑफ ग्रुप मॉडेलमध्ये एक वर्क केलं जातं. आणि दुसरं जे आहे, जसं की आपण मॅनमध्ये किंवा वाईड एरिया नेटवर्कमध्ये दुसरा प्रकारचा जो आहे, ज्यामध्ये आपण क्लायंट अँड सर्व्हर नेटवर्क पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल वर्कग्रुप मॉडेल म्हणजे काय? ज्या वेळेला आपण 2पेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतो, ते वर्कग्रुपमध्ये कन्सिडर केले जातात. तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला एक जस्ट शेअरिंग करून दाखवतो, की माझा जर कम्प्युटर आहे आणि जर आपण माय कम्प्युटर, राईट क्लिक, प्रॉपर्टीज, त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं फर्स्ट ऑफ ऑल कोणती ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन बघायला मिळते, त्यानंतर प्रोसेसर बघायला मिळतो, रॅम बघायला मिळते आणि त्याच वेळेला इथं कम्प्युटरचं नेम बघायला मिळतं. आणि इट इज अ टाईप ऑफ वर्कग्रुप इथं तुम्हाला एक्सप्लेन केलं जातं आहे. वर्कग्रुप सांगितलं जातं
जे तुम्हाला माय कम्प्युटर राईट क्लिक करून ह्या प्रॉपर्टीज समजू शकतात. समजा माझा हा कम्प्युटर अजून एका कम्प्युटरला कनेक्ट झाला असेल आणि तो वर्कग्रुप मॉडेलमध्ये कनेक्ट नेटवर्कमध्ये मी जर घेत असेल, म्हणजे दोन कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट होत आहेत, परंतु ते पीअर टू पीअरमध्ये नेटवर्कमध्ये कनेक्ट केले जातात किंवा वर्कग्रुप मॉडेलमध्ये मेन्शन केलेलं असू शकतं. समजा इथं जर तुम्हाला असं ऑब्झर्व झालं असेल की वर्कग्रुप मॉडेलच्या ऐवजी तुम्हाला फॉर एक्झाम्पल SGM अशा पद्धतीचं जर नाव असेल, SGM.com, इट इज कॉल्ड ॲज अ सर्व्हर क्लायंट मॉडेल. ओके. इन केस वर्कग्रुपच्या ऐवजी जर तुम्हाला HM.com असं जर नेटवर्क म्हणजे असेल, म्हणजे इट इज अ डोमेन मॉडेल ऑर इट इज कॉल्ड ॲज अ सर्व्हर क्लायंट नेटवर्क मॉडेल. इफ इन केस इट इज नॉट प्रेझेंट, वर्कग्रुप मॉडेल इज प्रेझेंट, म्हणजे दोन सिम्पल नेटवर्क तुम्हाला कनेक्ट केलेलं आहे, जे लोकल एरिया म्हणजे जिथं नेटवर्क लोकल एरिया नेटवर्कमध्ये आपण कनेक्ट करतो, स्मॉल जिओग्राफिकली स्मॉल नेटवर्क आपण कनेक्ट करतो, अशा नेटवर्कसाठी जनरली तुम्हाला वर्कग्रुप मॉडेल किंवा पीअर टू पीअर नेटवर्क बघायला मिळतं. जसं की मी डायग्राममध्ये तुम्हाला शेअरिंग केलेलं आहे, जिथं तुम्हाला डिस्प्ले होत असेल की एक कम्प्युटर आहे, त्याला एक 2-3 कम्प्युटर तुम्हाला इथं कनेक्ट झालेले बघायला मिळतात. 1 कम्प्युटर, 2 कम्प्युटर, 3 कम्प्युटर, ज्याला एका कम्प्युटरला प्रिंटर कनेक्ट झालेला आहे. ओके. आणि हे सगळं नेटवर्क जे आहे ते एका स्विच थ्रू कनेक्ट केलं जाऊ शकतं. ओके. तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस करायचा असेल तर मी ॲटोमॅटिकली ह्या स्विचला इंटरनेट ॲक्सेस करू शकेन. तुम्ही ऑब्झर्व केलं तर माझा 1 नंबरचा कम्प्युटर हा 2 नंबरशी कम्युनिकेट करू शकतो. 1 नंबरचा कम्प्युटर माझा हा 3 नंबरशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो व्हाया स्विच. म्हणजे मी 1 नंबरकडनं डेटा जर सेंड केला तर तो स्विचला जाईल, स्विचकडनं नंबर 3ला जाऊ शकतो. मला जर 2ला पाठवायचं असेल तर ऑटोमॅटिकली 2ला जाऊ शकतो. जसं की मी सांगितलं, इंटरनेट ॲक्सेस मला करायचा आहे, मी जर स्विचचं इंटरनेटचं जे काय कनेक्शन असणार आहे, जे थर्ड पार्टी माझ्याकडे जे काय इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड केलं जाईल, जे आयदर केबल थ्रू असेल वर वायरलेस असेल, तर ते वायरलेस किंवा वायर्ड नेटवर्क जे असणार आहे ते स्विचला हबला मी प्रोव्हाइड करेन आणि ऑटोमॅटिकली माझं स्विच थ्रू नंबर 3ला, नंबर 2ला आणि ऑटोमॅटिकली नंबर 1ला इंटरनेट शेअरिंग होईल. म्हणजे एकच इंटरनेट कनेक्शन यामध्ये, परंतु तुमच्या सगळ्या नेटवर्कच्या कॉम्पोनंटसाठी कनेक्ट होऊ शकतं. जसं की मी इथं अजूनही एक्सप्लेन केलं की बाबा एक प्रिंटरसुद्धा मी आयदर मी हा स्विचलासुद्धा टाकू शकतो. जर याला लँड कार्ड ह्या प्रिंटरला असेल तर डायरेक्टली मी स्विचलासुद्धा इन्सर्ट करू शकतो. जर त्याला लँड कार्ड नसेल, नेटवर्क कार्ड नसेल, तर मी डायरेक्टली तो कम्प्युटर USB केबल थ्रू एका कम्प्युटरला इन्स्टॉल करेल आणि ऑटोमॅटिकली रिसोर्स शेअरिंगच्या अंडर, म्हणजे तो प्रिंटर मी शेअरिंग केल्यानंतर माझा 2 नंबरचा सुद्धा कम्प्युटर व्हाया स्विच ह्या कम्प्युटरला प्रिंट देऊ शकतो, ह्या प्रिंटरला प्रिंट करू शकतो. नंबर 3चा सुद्धा कम्प्युटर स्विच थ्रू ह्या नेटवर्क प्रिंटरला कनेक्ट करू शकतो आणि प्रिंटिंग कमांड देऊ शकतो. ही म्हणजे जिओग्राफिकली स्मॉल नेटवर्कमध्ये आपण अशा पद्धतीचं नेटवर्क करू शकतो. P2Pमध्ये जसं मी सांगितलं, लोकल एरिया नेटवर्क, जसं आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं, आयदर इट इज लँड नेटवर्क ऑर आयदर इट इज मॅन नेटवर्क ऑर इट इज वायरलेस नेटवर्क. तर जनरली लोकल एरिया नेटवर्कमध्ये तुम्हाला नियर अबाउट 10 to 15 कम्प्युटर, 20 कम्प्युटर, 25 कम्प्युटर, 50 कम्प्युटरपर्यंतचं जे नेटवर्क असणार आहे किंवा त्यापेक्षा जास्तीसुद्धा आपण पीअर टू पीअर नेटवर्कमध्ये कनेक्ट करू शकतो. कम्प्युटर म्हणजेच इट इज कॉल्ड ॲज अ नोड. फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, जे काही नेटवर्कमध्ये कम्प्युटर कनेक्ट असतात दे आर कॉल्ड ॲज अ नोड्स ऑर दे मे बी नोन ॲज अ होस्ट कम्प्युटर. हे वर्ड आता इथून पुढं कंटिन्युअसली येत राहणार आहेत, तर याचं अवेअरनेस तुमच्या लक्षात आला पाहिजे. जे नेटवर्कमध्ये कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट असणार आहे दे आर अल्सो नोन ॲज अ नोड्स ऑर दे आर अल्सो नोन ॲज अ होस्ट. ओके. सो अशा पद्धतीचं नेटवर्क आहे वर्कग्रुप मॉडेलमध्ये, की ज्यामध्ये तुमचे 10, 15, 20 कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करू शकता. समजा एक लॅब असं कन्सिडर करा की ज्या लॅबमध्ये माझे 10 कम्प्युटर कनेक्ट आहेत. इट इज जसं की मी इथं दाखवतो तुम्हाला, हे 10 कम्प्युटर एकमेकांना नेटवर्कमध्ये कनेक्टेड असणार आहेत. सगळे 10 कम्प्युटर मी दाखवत नाही, परंतु इथं सगळे तुमचे स्विच थ्रू वेगवेगळे कम्प्युटर कनेक्ट आहे. ही लॅब 1 आहे. लॅब 2 मध्ये माझे 20 कम्प्युटर आहेत किंवा 50 कम्प्युटर आहेत.
तर ते सुद्धा तुम्ही पीअर टू पीअर वर्क ग्रुप मॉडेल, पीअर टू पीअर वर्क ग्रुप मॉडेलमध्ये कनेक्ट करू शकता, जे स्विच थ्रू कनेक्ट करू शकता. आता माझा करेक्शन म्हणजे माझा क्वेश्चन असा आहे, समजा ही लॅब 2 आहे, कॅन वी कनेक्ट लॅब 1 और लॅब 2 टू इच अनदर? कॅन वी कनेक्ट लॅब 1 अँड लॅब 2 टू वन अनदर? आपण लॅब 1 आणि लॅब 2 कनेक्ट करू शकतो का नेटवर्कमध्ये? आणि मग ते वर्क ग्रुप मॉडेलमध्ये असेल का मॅन तुमचं क्लायंट सर्व्हरमध्ये असू शकेल? कोणत्या टाईपमध्ये असेल? येस, ॲज आन्सर इज रिसिव्ड. 2 लॅब तुम्हाला अशा पद्धतीनं कनेक्ट करू शकता जे वर्क ग्रुप मॉडेलमध्ये कन्सिडर केलं जातं, जिथं कोणतंही डोमेन सर्व्हर असणार नाही, डोमेन किंवा सर्व्हर रिलेटेड कन्सेप्ट असणार नाही. अशा तुम्ही नंबर ऑफ लॅबसुद्धा कनेक्ट करू शकता. काही वेळेला तुम्हाला एकाच बिल्डिंगमधल्या अशा लॅब तुम्ही कनेक्ट करू शकता. मे बी तुम्हाला एका बिल्डिंगमधनं, समजा ही एक बिल्डिंग आहे, त्यामध्ये 5 तुमच्या लॅब आहेत, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा 5 लॅब आहेत किंवा 10 लॅब आहेत, आणि अशा 10 लॅब म्हणजे एका बिल्डिंगमधल्या 10 लॅब आणि दुसऱ्या बिल्डिंगमधल्या 5 लॅबसुद्धा तुम्ही लोकल एरिया नेटवर्कमधून म्हणजे वर्क ग्रुप मॉडेलमधून कनेक्ट करू शकता. ओके, त्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली रिसोर्स शेअरिंग करू शकता. ह्या 2 लॅबमध्ये जर ऑब्झर्व केलं, इथं एकच प्रिंटर आहे जो मी नेटवर्कमध्ये स्विचमध्ये इन्सर्ट केला असेल. समजा इथे एक स्विच ॲड केलं, इथे एक प्रिंटर मी रिसोर्स शेअर केला, ऑटोमॅटिकली ह्या लॅबमधल्या 10 कॉम्प्युटरना जे काय प्रिंट द्यायचं आहे, ह्या स्विच थ्रू ह्या प्रिंटरला जाऊ शकतील, या लॅबमधनं सुद्धा ह्याच प्रिंटरला जाऊ शकतील. म्हणजे 50 कॉम्प्युटरमध्ये सुद्धा एकच प्रिंटर यूज केला जाऊ शकतो. ऑटोमॅटिकली मला इंटरनेट ॲक्सेस द्यायचा आहे, इंटरनेट माझ्याकडं ह्या स्विचला इन्सर्ट झालं तर लॅब 1ला पण जाईल, लॅब 2ला पण जाईल. जसं मी इथं सांगितलं, एकच इंटरनेट आहे, माझं लॅब बिल्डिंग 1मधल्या 10 लॅबला जाऊ शकतं. सेम इंटरनेट माझं लॅब म्हणजे बिल्डिंग 1मधल्या 5 लॅबला सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे इथं तुमचं हार्डवेअर कॉस्ट ऑटोमॅटिकली सेविंग होते. इट इज अ ॲडव्हान्टेज ऑफ अ पीअर टू पीअर नेटवर्क, ज्यामध्ये लो कॉस्टमध्ये तुम्ही नेटवर्क करू शकता, रिसोर्स शेअरिंग करू शकता, जसं की प्रिंटर आहे, फाईल शेअरिंग आहे, इंटरनेट शेअरिंग आहे, अँड देअर इज नो डेडिकेटेड सर्व्हर. ओके, कोणताही प्रकारचा सर्व्हर नाही, लोकल नेटवर्क आहे. ऑटोमॅटिकली याचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतील? पीअर टू पीअर नेटवर्क जे बेसिक नेटवर्क आहे, जे लोकल एरिया नेटवर्कसाठी आपण यूज करू शकतो, तर याचे ॲडव्हान्टेजेस काय असू शकतील आणि ड्रॉबॅकसुद्धा काय असू शकतील? एनीवन, तुम्हाला पीअर टू पीअर नेटवर्क समजलं का? वर्क ग्रुप मॉडेल समजलं का? बेसिक लेवलचं नेटवर्क आहे ज्यामध्ये लिमिटेड नेटवर्क असणार आहे, लिमिटेड नोड्स तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत. मे बी एकाच लॅबमधले 10-15 कम्प्युटर करू शकता, मे बी 2 लॅबमधले 2 लॅब तुम्ही कनेक्ट करू शकता, 2 बिल्डिंगमधला नेटवर्क करू शकता, 2पेक्षा जास्त बिल्डिंगमधलं सुद्धा नेटवर्क करू शकता. यामध्ये तुम्हाला रिसोर्स शेअरिंग करता येतात, प्रिंटर, फाईल शेअरिंग असेल किंवा इंटरनेट शेअरिंगसारखे रिसोर्सेस जे आहेत ते तुम्ही शेअर करू शकता. ऑटोमॅटिकली तुमचे रिसोर्स शेअरिंगमुळं तुमचे हार्डवेअर कॉस्टसुद्धा सेविंग होणार आहे. सो what are the advantages of a peer-to-peer network? Do you understand peer-to-peer network? So explain, type what are the advantages of peer-to-peer network. Anyone? Data sharing easily होणार आहे. Yes. Okay. Easy to maintain network security. Yes. One another. नेटवर्क सिक्युरिटी नाही मी म्हणणार, इझिली नेटवर्क सिक्युरिटी नाही, परंतु ॲडव्हान्टेज आहे, इझिली तुम्ही नेटवर्क मेंटेनन्स करू शकता कमी वेळेमध्ये. तुम्हाला यस, टाईम कन्झ्युमिंग आहे, तुम्ही नेटवर्क इझिली करू शकता, कमी टाईममध्ये करू शकता. हार्डवेअर कॉस्ट, येस, वन ऑफ द मोस्ट पार्ट, हार्डवेअर कॉस्ट ऑटोमॅटिकली तुमची कमी होणार आहे. कशामुळे तुमची हार्डवेअर कॉस्ट कमी होईल? एनीवन, कोण सांगू शकतं कशामुळे तुमचा हार्डवेअर कॉस्ट कमी होणार आहे ह्या नेटवर्क अशा पद्धतीचं नेटवर्क करत असताना? मॅनेज विदाउट द हेल्प ऑफ, मी सांगतो ॲडव्हान्टेजेस काही आहेत, जसं की मॅनेज विदाउट द हेल्प ऑफ नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्हाला जसं की हार्डवेअर नेटवर्क कोर्स केल्यानंतर की नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरची पोस्ट क्रिएट होते, परंतु अशा टाईपमधलं नेटवर्क जे मॅनेज करायचं आहे
त्यासाठी तुम्हाला जास्ती नेटवर्क इंजिनियरची गरज नाही. 1 किंवा 2 इंजिनियर तुमचे अशा पद्धतीचं कॅम्पस नेटवर्क करू शकता. जसं की आपण एक्झाम्पल कॉलेजचं नेटवर्क जर पाहिलं तर नंबर ऑफ कॉलेजमध्ये लॅब आहेत. समजा नंबर ऑफ स्टुडंट आहे जे एजीएम कॉलेजमध्ये फॉलो करतात. नंबर 1 बिल्डिंगमध्ये काही लॅब आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या काही कम्प्युटर आहेत, काही लॅब आहेत, तर त्यांचं नेटवर्क तुम्ही घेऊ शकता. आणि मिनिमम नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर थ्रू अशा पद्धतीचं तुम्ही नेटवर्क मॅनेज करू शकता. ऑटोमॅटिकली तुमची एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी होणार आहे. एकच नेटवर्क तुम्ही वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये यूज करताय, किंवा जसं की मी सांगितलं ही एक बिल्डिंग आहे, जसं की ए बिल्डिंग आहे, इथं बी बिल्डिंग असणार आहे, इथं सी बिल्डिंग असणार आहे, डी बिल्डिंगसुद्धा असणार आहे, ई बिल्डिंगसुद्धा असणार आहे, जे ऑटोमॅटिकली प्रत्येक नेटवर्क तुमचं एक स्विच थ्रू मॅनेज केलेलं असणार आहे. जसं हा लॅब ए बिल्डिंग, बी बिल्डिंग तुमचे मॅनेज केलेले आहेत, सगळे ऑलरेडी एकमेकांना कनेक्टेड असणार आहेत. मग ई बिल्डिंगमध्ये मे बी 5 लॅब असतील, डी बिल्डिंगमध्ये 4 लॅब असतील, तर हे सगळे स्विच थ्रू होणार आहेत. माझं एक नेटवर्क कनेक्शन असणार आहे ग्लोबली, आपण म्हणतो इंटरनेट ॲक्सेस, जे ग्लोबली आपण कनेक्ट करणार ह्या स्विचला इन्सर्ट करेल. ऑटोमॅटिकली माझे सगळे लॅबमध्ये सगळे जे काही कम्प्युटर आहेत, समजा लॅब एमध्ये 100 कम्प्युटर आहे, लॅब 2B मध्ये माझे 50 कम्प्युटर असणार आहेत, लॅब सीमध्ये समजा 200 कम्प्युटर असतील. ऑटोमॅटिकली हे सगळे कम्प्युटरला इंटरनेट जे काय ॲक्सेस होणार आहे ते सिंगल नेटवर्क थ्रूसुद्धा तुम्ही कवर करू शकता. ऑटोमॅटिकली अशा पद्धतीमध्ये तुमची कॉस्ट आहे, हार्डवेअर कॉस्ट आहे, ती मे बी तुम्हाला डिक्रीज होऊ शकते, कॉस्ट कमी होऊ शकते, हार्डवेअर कॉस्ट कमी होऊ शकेल, कारण एकच इंटरनेट कनेक्शन तुम्ही सगळ्या नेटवर्कमध्ये यूज करू शकता. याची सिक्युरिटीसुद्धा आपण मिनिमम लेवलची सिक्युरिटी विदाउट एनी हार्डवेअर आपण इन्व्हेस्ट न करतासुद्धा याची सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो. याचा बॅकअप घेण्यासाठी समजा मी एकच सर्व्हर किंवा एक कम्प्युटरवरती याचा बॅकअप घेईन, याचासुद्धा एकाच कम्प्युटरवरती बॅकअप घेईन, याचा बॅकअपसुद्धा एक डेडिकेटेड कम्प्युटर मी यूज करेन त्यावरती बॅकअप घेईन. आणि ऑटोमॅटिकली ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा कॉस्ट की यामध्ये सर्व्हर नाही आहे, डोमेन नाही आहे, आणि त्यासाठी सर्व्हर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असण्याची आवश्यकता नाही, ज्यासाठी हा एक वेगळे ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला यूज करावी लागेल, त्याची काही कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागू शकते. तर अशी कोणतीही कॉस्ट, एक्स्ट्रा कॉस्ट तुम्हाला पे करावी लागणार नाही, आणि अशा पद्धतीचं नेटवर्क इझिली तुम्ही बिल्डअप करू शकता. ज्यासाठी तुम्हाला एक जसं की आपण ह्या अशा टाईपमधलं स्मॉल नेटवर्कसाठी यूज करू शकता, स्मॉल इंडस्ट्रीसाठी नेटवर्क यूज करू शकता, कॉलेज कॅम्पससाठी यूज करू शकता, एखाद्या बँकिंग सेक्टरसाठी यूज करू शकता, ज्यांचं जास्त हेवी कॉस्ट नसणार आहे. तर अशा नेटवर्कसाठी, स्मॉल इन्व्हेस्टमेंटसाठी अशा पद्धतीचं वर्कग्रुप मॉडेल किंवा पीअर टू पीअर नेटवर्क यूज केलं जातं, जिथं तुम्हाला एकाच कॅम्पसमधले नेटवर्कमध्ये कम्प्युटर घेण्यासाठी यूज करू शकता, एकाच लॅबमधलं नेटवर्क करू शकता, 2 डिफरंट बिल्डिंगमधला नेटवर्क करू शकता, एकाच कॅम्पसमधलं सुद्धा नेटवर्क हे पीअर टू पीअर किंवा वर्कग्रुप मॉडेलमध्ये कन्सिडर करू शकता. डू यू अंडरस्टँड वर्कग्रुप मॉडेल और पीअर टू पीअर नेटवर्क? इफ यू हॅव एनी क्युरीज यू कॅन आस्क. जसं की आपण सांगितलं ॲडव्हान्टेजेस सांगितले, तसे डिसॲडव्हान्टेज असू शकतात. आणि डिसॲडव्हान्टेजेसमध्ये कोणते डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला या नेटवर्कमध्ये असू शकतात? यस, एनीवन? जसं की डेटा शेअर मे बी तुमचा ऑलमोस्ट ए बिल्डिंगवरचा डेटा बी बिल्डिंगसुद्धा यूज करू शकतात, पाहू शकतात, सी बिल्डिंगमधले यूज करू शकतात. एकच इंटरनेट ॲक्सेस करत असाल तर अशा 500 कम्प्युटरवरती तुमचं इंटरनेट ॲक्सेस केलं जातं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला नेटवर्क स्पीडमध्ये डिफरंट राहू शकतं. हे सगळे नेटवर्कमध्ये घेत असताना मे बी तुमचं नेटवर्क स्लो होण्याची पण शक्यता आहे. दीज आर द बेसिक डिसॲडव्हान्टेजेस. डेटा सिक्युरिटी, इंटरनेट स्पीड मे बी डिफरंट राहू शकतं. त्याचं सोल्युशन तुम्ही दुसरं प्रोव्हाइड करू शकता. जर तुमच्या वास्टमध्ये एवढे जर कम्प्युटर कनेक्ट होत असतील तर तुम्ही त्यासाठी ॲडव्हान्टेज म्हणून तुम्ही एकच इंटरनेट ॲक्सेस न ॲक्सेस करता 5 ॲक्सेससुद्धा करू शकता. प्रत्येक बिल्डिंगसाठी सुद्धा वेगवेगळं नेटवर्कसुद्धा यूज करू शकता. अजून एक पार्ट आपण कंडक्ट करणार आहोत आणि मग आपण आजचं सेशन स्टॉप करणार आहोत. जसं की ऑलरेडी मी सांगितलं होतं 8 to 10पर्यंत आहे, पण जस्ट एक छोटासा पार्ट आहे जो याच्याच कनेक्टेड आहे, तो कन्सिडर करूयात आणि मग आपण आजचं सेशन स्टॉप करूयात.
जसं की वर्कग्रुप मॉडेल आपण पाहिलं, ज्याला पीअर टू पीअर नेटवर्क म्हणतात, स्मॉल नेटवर्कमध्ये यूज केलं जातं. परंतु दुसरा जो पार्ट आहे, जो ज्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, सर्व्हर अँड क्लायंट सर्व्हर मॉडेल, ज्यालाच म्हटलं जातं डोमेन बेस्ड नेटवर्क. डोमेन बेस्ड नेटवर्क, ओके. ज्यामध्ये एक सर्व्हर असणार आहे आणि त्याला कनेक्टेड तुमचे क्लायंट कॉम्प्युटर किंवा नोड्स कनेक्टेड असणार आहे. एक सर्व्हर ज्यावरती सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली असणार आहे. जसं की सर्व्हर आपण नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ऐकून असाल, विंडोज सर्व्हर, विंडोजच्या काही विंडोज सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला विंडोज सर्व्हर 2008, 12, 16, 19 सारख्या विंडोज सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. काही विंडोज NT सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. लिनक्समध्ये रेड हॅटसारखी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून कन्सिडर केली जाते आणि म्हणूनच सर्व्हर सिक्युरिटी खूप सारे आहेत रेड हॅटमध्ये आणि म्हणून ती फेमस आहे. या व्यतिरिक्त नोवेलसारखी काही ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतात. तर अशी कोणतीही एक ऑपरेटिंग सिस्टीम जी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला एक डोमेन क्रिएट केला जाईल आणि त्या डोमेनमधून सगळे तुमचे नोड्स, क्लायंट्स कनेक्ट केले जाऊ शकतात. जसे की आपण एक्झाम्पल म्हणून एक एक्झाम्पल पाहूयात, की माझं इथे एक कम्प्युटर आहे, जो सर्व्हर आहे, ज्यावरती मी विंडोज सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम 2016 इन्स्टॉल केली. ओके, सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम. जसं मी सांगितलं की HM कॉलेज आहे, समजा इथं कन्सिडर करा, माझी इथं एक एक A नंबरची बिल्डिंग आहे, इथं B बिल्डिंग आहे, इथं C बिल्डिंग आहे, ओके, इथं E बिल्डिंगसुद्धा आहे. ए बिल्डिंगमध्ये माझे काही कम्प्युटर असणार आहेत, बीमध्ये काही नंबर ऑफ कम्प्युटर, सीमध्ये असणार आहे, डीमध्ये पण असणार आहेत, ई बिल्डिंगमध्ये सुद्धा असणार आहेत. ओके, आता इथं काय केलं जातं, तर इथं तुम्हाला प्रत्येक कम्प्युटरवरती डोमेन, जसं मगाशी मी वर्कग्रुप मॉडेल दाखवलं, माय कम्प्युटर राईट क्लिक प्रॉपर्टीज, तिथं वर्कग्रुप मॉडेल आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथं तुम्हाला असणार आहेत एव्हरी कम्प्युटर फ्रॉम दिस नेटवर्क इज कन्सिडर ॲज अ डोमेन. म्हणजे हा प्रत्येक कम्प्युटर, प्रत्येक इथला ह्या ए बिल्डिंगमध्ये 100 कम्प्युटर आहेत, तर तिथं वर्कग्रुप मॉडेलच्या ऐवजी तुम्हाला काय असणार आहे, तर डोमेनचं नाव असणार आहे. म्हणजे प्रत्येक कम्प्युटर, जो जसं की आपण इथं प्रत्येक कम्प्युटरला क्लायंट असं म्हटलं जातं, तर एव्हरी क्लायंट इज अ पार्ट ऑफ डोमेन कम्प्युटर. म्हणजे ह्या कम्प्युटरला तो कनेक्ट होत असणार आहे, एव्हरी कम्प्युटर. Automatically sharing of data between the client and server is called as a server based model. ओके, ज्याला आपण डोमेन बेस्ड नेटवर्क म्हणतो किंवा क्लायंट बेस्ड नेटवर्क म्हणू शकतो. सर्व्हर मीन्स which shares its resources but does not use resources of another network. जसं की वर्कग्रुप मॉडेलमध्ये आपण पाहिलं होतं की एका कम्प्युटरवरती एक प्रिंटर आपण इन्स्टॉल केला आणि नंबर ऑफ कम्प्युटर तुम्ही वरती तो इन्स्टॉल करत होतो. म्हणजे तिथं वर्कग्रुप मॉडेलमध्ये तुम्ही कोणत्याही कम्प्युटरला रिसोर्स प्रोव्हाइड करू शकता आणि तो नेटवर्कमध्ये यूज करू शकता. मात्र जसं की डोमेन बेस ज्यावेळेला आपण नेटवर्क यूज करणार आहे, तर जे काही रिसोर्सेस आहेत, जसं की प्रिंटर आहे, तर प्रिंटर मला कशाला कनेक्ट करायचं आहे, तर त्या सर्व्हरला कनेक्ट करायचं असणार आहे. मला इंटरनेट ॲक्सेस द्यायचा असेल, तर मला ते इंटरनेट जे काय द्यायचं आहे ते सर्व्हरला द्यायला लागेल आणि नंतर माझ्या प्रत्येक क्लायंटला ॲक्सेस द्यावा लागेल. म्हणजे मला प्रिंटर शेअरिंग करायचं असेल, तर मला आधी इन्स्टॉल करायचं आहे सर्व्हरवरती, HM.com नावाच्या सर्व्हरवरती मी तो इन्स्टॉल करेल आणि त्याचा ॲक्सेस ए बिल्डिंगमधल्या कम्प्युटरला देईन, बी बिल्डिंगमधल्या कम्प्युटरला देईन, सी बिल्डिंगमधल्या कम्प्युटरला देऊ शकतो. ॲटोमॅटिकली मला दुसरं इंटरनेट ॲक्सेससुद्धा अशाच पद्धतीनं मी सर्व्हरला कनेक्ट करेन आणि सर्व्हर थ्रू माझं इंटरनेट ॲक्सेस वेगवेगळ्या बिल्डिंगमधल्या वेगवेगळ्या कम्प्युटरला प्रोव्हाइड करू शकतो. दुसरी एक गोष्ट, जसं मी सांगितलं की क्लायंट सर्व्हरमध्ये तुम्हाला किंवा डोमेन बेस्डमध्ये जे काही तुम्ही क्लायंटवरती मला इथे एक प्रिंटर इन्स्टॉल केला असेल, तर मी त्याचा रिसोर्स शेअरिंग करू शकत नाही. तर मला त्याचं काय करावं शकतो, तर पहिल्यांदा मला सर्व्हरला तो प्रिंटर कनेक्ट करावा लागेल आणि त्याचा ॲक्सेस मी क्लायंटला देऊ शकतो. म्हणजे जरी जसं सर्व्हर विच शेअर्स इट्स रिसोर्सेस टू अनादर client, but client computer cannot show shares resources of to the server.
जे काही क्लायंटला आपण रिसोर्स शेअर केलेले असणार आहेत, जसं की प्रिंटर असेल तर त्याचा रिसोर्स जो काय आहे प्रिंटर, तो आपण ॲक्सेसला सर्व्हरला ॲक्सेस देऊ शकत नाही. जे काय तुम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे, जे काय ॲक्सेस द्यायचा असेल तो आधी हार्डवेअर डिव्हाइस तुम्हाला सर्व्हरला इन्स्टॉल करावं लागेल आणि ऑटोमॅटिकली तुम्ही सर्व्हर थ्रू ते क्लायंट यूज करू शकता. Client is connected to the network and uses the resources of server but does not share its resources to the another computer to on the network. जसं मी इथं सांगितलं की हा क्लायंट आहे, त्याला मी प्रिंटर कनेक्ट केला, परंतु या क्लायंट वनपासून मी हा जो प्रिंटर आहे तो याचा रिसोर्स शेअर नाही करू शकत. जसं की क्लायंट 2 आहे, त्याला असं वाटलं की हा जो क्लायंट 1ला जो प्रिंटर कनेक्टेड आहे तो ॲक्सेस करूयात, तर इथं सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्हाला अशा पद्धतीचा ॲक्सेस देता येत नाही. सो इट इज अ वन अनादर ॲडव्हान्टेज ऑर मे बी इट इज अ डिसॲडव्हान्टेज ऑल्सो. बट सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्हाला अशा पद्धतीचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जात नाही. जसं मी सांगितलं की सर्व्हरवरती एक सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला डोमेन असं म्हटलं जातं, जिथं वर्कग्रुप मॉडेल असतं तिथं तुम्हाला HM.com म्हणून किंवा जे काय नाव असेल, राहुल.com असू शकेल, impulsecomputer.com असेल, अशा पद्धतीचं सर्व्हरला नाव असणार आहे. आणि एव्हरी कम्प्युटर इज अ कन्सिडर ॲज अ क्लायंट कम्प्युटर, आणि क्लायंट कम्प्युटर इज अ पार्ट ऑफ डोमेन. प्रत्येक कम्प्युटरवरती डोमेन म्हणून तुम्हाला तिथं कनेक्ट केलं जातं. जे काय सर्व्हरला कनेक्टेड असणार आहे, शेअरिंग असणार आहे, ते सगळं क्लायंटला ॲक्सेस होऊ शकतं. परंतु क्लायंटवरती जे काय तुम्ही प्रिंटर किंवा इंटरनेट ॲक्सेस केला असेल तर ते इतर क्लायंटला तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत किंवा सर्व्हरला ॲक्सेस नाही करू शकत. तुम्हाला डू यू अंडरस्टँड डोमेन अँड क्लायंट सर्व्हर बेस्ड नेटवर्क? डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजलं? What are the disadvantages of client server based or server based model or domain based network? Resource sharing and security. रिसोर्स शेअरिंग तुम्ही तर असंही तुम्ही वर्कग्रुप मॉडेलमध्ये पण करू शकत होता, परंतु सिक्युरिटी जो आहे, सिक्युरिटी कन्सर्न जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये क्लायंट आणि सर्व्हर बेस्ड नेटवर्क किंवा डोमेन बेस्ड नेटवर्क यूज केलं जातं. आणि म्हणून तुम्हाला त्याच्या रिलेटेड काही ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याच्या रिलेटेड काही कोर्सेस, जसे की मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन असेल, रेड हॅट सर्टिफिकेशन आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला डोमेन नेटवर्क बेसमध्ये कशी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची, कसं नेटवर्क क्रिएट करायचं आहे, ह्या पद्धतीचा कन्सेप्ट यूज केला जातो. जसं की मी सेशनमध्ये पण लास्ट सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की डोमेन असण्याचा फायदा काय असतो किंवा डोमेनचा बेनिफिट काय होतो. तर बऱ्याच वेळेला जसं तुम्हाला सांगितलं जातं की एका लॅबमध्ये 100 कम्प्युटर आहेत आणि प्रत्येक 100 कम्प्युटरचे मला USB ब्लॉक करायचे आहेत. अशा पद्धतीची ज्यावेळेला सिक्युरिटी सांगितली जाते, तर ज्यावेळेला एखादा हार्डवेअर इंजिनियर असतो, तो हार्डवेअर इंजिनियर काय करतो की त्याच्या बायस प्रोग्राममध्ये जातो आणि USB ब्लॉक करतो. ओके. परंतु ज्यानं नेटवर्क म्हणजे सर्व्हर क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम रिलेटेड कोर्स केलेला आहे किंवा नेटवर्क रिलेटेड काही कोर्स केला असेल, तर तो काय करू शकतो, तर तो सर्व्हरवरती सगळे क्लायंट कनेक्ट करून घेईल, एक सर्व्हर इन्स्टॉल करेल आणि सर्व्हरमधून एक कमांड यूज करेल की ज्यामध्ये ऑल कम्प्युटरचे नेटवर्कवरचे USB ब्लॉक करू शकतो. एका कमांडमध्ये, एका 10 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये तो एक कमांड ज्यावेळेला रन करेल तर ऑटोमॅटिकली 100 कम्प्युटरचं USB ब्लॉक होऊ शकतं. मला काही वेळेला असे सिक्युरिटी द्यायची आहे की मला त्या पेज कम्प्युटरचं जे काय आपण लॉग इन करतो किंवा त्या स्क्रीनवरती माझ्या कंपनीचा लोगो दिसला पाहिजे, माझ्या इम्पल्स कम्प्युटरचा लोगो दिसला पाहिजे 100 कम्प्युटरवरती. तर ॲज अ डेस्कटॉप इंजिनियर काय करू शकतो, तर डेस्कटॉप इंजिनियर प्रत्येक कम्प्युटरला जाईल आणि तो लोगो कॉपी करेल आणि स्क्रीन सेव्हरमधून किंवा तुमच्या वॉलपेपर सेटिंगमधून तो वॉलपेपर किंवा स्क्रीन सेव्हर अप्लाय करू शकेल. मग ऑटोमॅटिकली 100 कम्प्युटरसाठी त्याला हे सगळं सेटिंग करण्यासाठी तेवढा टाईम यूज करावा लागेल. पण डोमेन बेस्ड ज्यावेळेला नेटवर्क तुम्ही यूज करत असता, तर ऑटोमॅटिकली तुम्ही 100 कम्प्युटरवरती एका कमांडमध्ये तुम्ही तुमचा स्क्रीन सेव्हर चेंज करू शकता. याचबरोबर तुम्ही वॉलपेपरसुद्धा कनेक्ट करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके. सो तुम्हाला डोमेन बेस्ड नेटवर्क समजलं असेल, क्लायंट बेस्ड
वर्कग्रुप मॉडेल समजलं असेल. आजचा सेशन जिथं आपण आजच्या सेशनमध्ये नेटवर्क रिलेटेड काही कन्सेप्ट पाहिल्या होत्या. जर तुम्हाला आजचं सेशन आवडला असेल तर येस टाईप करा आणि तुमच्या आजच्या जो आपला जो ग्रुप आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही शेअरिंग करू शकता. ऑलमोस्ट आपण नियर अबाउट 10-15 झालेले आहेत. सो आजचं सेशन 10/5 झालेलं आहे. सो तुम्हाला आजचं सेशन नेटवर्क प्लस कसा वाटला, ग्रुपमध्ये जो आपला ग्रुप आहे करिअर मंत्र त्यामध्ये सुद्धा शेअर करा. आजचा डे 1 होता डेमो सेशन. जे आजच्या सेशनला जशा पद्धतीनं शिकवलं जातं तसंच रेग्युलर म्हणजे डेमो सेशनमध्ये फार वेगळं मी तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने शिकवतो आहे असं काही नाही. ऑलरेडी हार्डवेअरमध्ये काही ज्यांनी कोर्स केला त्यांनाही काहीच आज बदल जाणवला नसेल, कारण जे रेग्युलर आपण प्लॅटफॉर्मवरती शिकवतो तेच डेमो सेशनमध्ये पण आहे. काही विद्यार्थ्यांना अजून कन्फर्मेशन करण्यासाठी आपण हे डेमो सेशन अरेंज केलेत. आज उद्या आणि परवा आपण हे 3 सेशन डेमोमध्ये आपण घेणार आहोत. उद्याच ह्याचा टॉपिक कंप्लीट करून आपण प्रॅक्टिकल डेमोमध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिकल कसं कंडक्ट करणार आहे ते सुद्धा आपण डेमोमध्ये पाहणार आहोत. याचा थोडासा पार्ट अजून थोडासा बॅलन्स आहे जो उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आणि नंतर आपण प्रॅक्टिकल डेमो सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू टू ऑल एव्हरीवन. थँक्यू. वी विल स्टॉप.